पूर्वोत्तर राज्यातील प्रमुख पर्यटनाचं क्षेत्र म्हणून सिक्कीमचा उल्लेख होतो। 1975 साली सिक्कीमचा भारतात समावेश झाला। अवघ्या 6.5 लाख लोकसंख्या असलेलं सिक्कीम मात्र या ठिकाणी निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो। या ठिकाणचा बर्फ याचबरोबर नथुला पास असे वेगवेगळे ठिकाण जे आहेत ते पर्यटकांना मोठे आकर्षण देऊन जातात। किंबहुना काश्मीरपेक्षाही अत्यंत चांगला परिसर या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील प्रमुख जे स्वच्छतेचं ठिकाण आहे ते म्हणजे सिक्कीम राज्य। या सिक्कीम राज्याचा अनोखा आदर्श देशाने सुद्धा घेण्याची गरज आहे। हे सिक्कीम राज्य अनोखं आहे तरी कसं हे आपण जाणून घेणार आहोत। चला सफर करूया सिक्कीमची। हो बसा खाली। हो चला सर। भारताचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेलं सिक्कीम येथील छांगो याचबरोबर नथुला पास। हे नथुला पास आता सध्या आपण उभे आहोत त्याच ठिकाणी की आपण पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी पर्यटक मनमुरादपणे या बर्फाचा आनंद घेताना दिसत आहेत आणि भारतातून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात। चीनपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर अत्यंत मनमोहक आणि खऱ्या अर्थानं पर्यटकांना गारावा देणारा हा परिसर। इथलं वातावरण जे आहे ते 0°C पर्यंत हे जातं। याचबरोबर याचा मनमुरादपणे आनंदपणे घेताना पर्यटक दिसत आहेत। याचं वैशिष्ट्य असं आहे की जो नथुला पास आहे या ठिकाणाहून चीनची जी बॉर्डर आहे ती फक्त 20 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, कसा आनंद घेताय? भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळ बघण्यासारखे आहेत। त्याप्रमाणे जसं काश्मीर आहे, काश्मीरपेक्षाही एक पाऊल पुढं सिक्कीम आहे। सिक्कीमच्या आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी बर्फाचा आनंद घेतोय, सगळा ह्याचा आनंद घेतोय। बर्फ सर्वांना पाहिजे असेल आणि एन्जॉय एन्जॉय करताय। कुठून आलाय आपण? मी सातारा जिल्हा, महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यात कराडचा आहे आणि सिक्कीमला खास एन्जॉय करण्यासाठी फिरण्यासाठी आलो आहे। खूप मजा येते। इथील टेम्परेचर, इथील वातावरण, इथील बर्फाच्छादित प्रदेश, खूप मजा येते इथं आनंद लुटताना। इकडं महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील प्रत्येकाने एक वेळ तरी येऊन आनंद घेतला पाहिजे। हे खरं तर आपल्या भारतातील स्वर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तुमचं नाव सांगा? अमोल सिंह चव्हाण, कराड। कसा एन्जॉय करताय? आज इथं बर्फ आहे, सिक्कीममध्ये आलो आहे आम्ही। इथं छांगो लेकच्या ठिकाणी आम्ही आहोत। काल आम्ही संपूर्ण सिक्कीम आणि गंगटोक हे सगळं पर्यटन केलेलं आहे। पण आज बर्फात येताना अतिशय आनंद होतोय। आणि बर्फ महाराष्ट्रामधून आम्ही आलो आहे, सातारा जिल्ह्यातून, आणि इथं बर्फाचं सगळं बघून अतिशय आनंद होतोय। आणि खरंच महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी या ठिकाणी येण्याची आवश्यकता आहे। या पूर्ण जाऊया या चालू खऱ्या अर्थानं जर स्वर्ग पाहायचा असेल तर नक्की सिक्कीमला या। तर सिक्कीम हे असं एक राज्य आहे या ठिकाणी तुम्हाला पर्यटनाचा मनमुरादपणे आनंद लुटता येऊ शकतो। आणि विशेषतः सिक्कीम राज्यातलं जे परिस्थिती आहे किंबहुना या ठिकाणचे जे विविध वातावरण जे आहे, आता आपण ही ठिकाणी जे दृश्य पाहताय हे आहे नथुला पास या ठिकाणचं। आणि नथुला पास हे असे ठिकाण आहे की हे ठिकाण तुम्हाला आयुष्यातला एक सर्वोच्च आनंद देऊन जातं आणि याचा आनंद पर्यटकांना अविस्मरणीयपणे नक्कीच ठेवता येऊ शकतो।
भारताचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध आहे आणि सध्या आपण उभे आहोत ते नथुला पास या ठिकाणी की चीनपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर हा नथुला पास पाहायला मिळतो। याचा आनंद भारतातील सर्व पर्यटक घेताना दिसत आहेत। पर्यटनाबरोबर सिक्कीम राज्य हे चहा उत्पादनात सुद्धा अग्रेसर दिसतंय। या ठिकाणचा दार्जिलिंग असेल, आसाम असेल, याच पद्धतीनं जो हा साऊथ सिक्कीम जो परिसर आहे तो चहा उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि या ठिकाणचा चहा अत्यंत दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा चहा हा देशभर प्रसिद्ध आहे। आपण सध्या टिमी टी गार्डनमध्ये उभे आहोत आणि या टिमी टी गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शेकडो एकरमध्ये चहाचे मळे या ठिकाणी पाहायला मिळतात।